मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आभा कवीश्वर, सचिन कवीश्वर, नारायणबाग इंदूर यांना आज आपण भेटणार आहोत आणि बोलतं करणार आहोत कवीश्वर कुटुंबाला। चला जाऊन स्वागताचा स्वीकार करूया इंदोरमध्ये कवीश्वर कुटुंबाकडे। माझं नाव आभा सचिन कवीश्वर। माझं HR कन्सल्टन्सी फर्म आहे। मला गाणी ऐकण्याचं आणि नवीन रेसिपी पाहून म्हणजे माझ्या सासूबाईंकडून शिकले मी, ते बनवून पाहायची खूप आवड आहे। माझ्या सासूबाई ज्या आहेत स्वाती कवीश्वर यांना सुद्धा म्हणजे यांनी डिप्लोमा वगैरे केलाय, त्यामुळे असं व्यवसाय काहीतरी घरगुती करायचा असा आम्ही विचार केला। पूर्ण रेसिपी जी असती ती आईंची असती। झी मराठी तर आम्ही नेहमी पाहतोच, तर त्याच्यावरती आम्ही होम मिनिस्टरमध्ये जी ॲप आहे त्याच्यामध्ये लड्डू किंग नावाने आम्ही त्याची नोंद केली आणि त्याचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आता मी 10 वर्ष झालेत की मी कवीश्वरांची सून आहे। तर आमच्या लग्नाचे काही किस्से आहेत, म्हणजे इतके गमतीदार किस्से आहेत की ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही हा एपिसोड नक्की पहा। चला स्वागत झालेलं आहे, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार। उखाणा। अहिल्या मातेने इंदोरवरती राज्य केले कुशल। बर। सचिन रावांचं नाव घेते, होम मिनिस्टरसाठी स्पेशल। अरे वा। मी आल्याबरोबर तुम्ही माझा औक्षण केलं बरोबर। ते लावत असताना ना हात असा कापत होता का? थोडस टेन्शन येतं ना। कसलं हात थरथरायचं काय? हो हो नाही, आता आपण एवढे मला एक सांगा, किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष। 11 वर्षात अशा थरथरतो मी। हे आज पहिल्यांदा आपल्यामुळे मला पाहायला मिळालं की थरथरत। काय हे काय केलं त्यांचं? होतं सगळ्यांचं होतं ना, सगळ्यांचं होतं कोणाकोणाचं। मी एपिसोड पाहिलेले आहेत त्यामुळे मला माहितीये की हे कधी कधी होतच या लोकांचं। असं नेहमी नाही होत पण होत। तुमचं बालपण कुठलं? माझं इंदोरचंच। तुमचं बालपण? मी इंदोरचं। इंदोरमध्ये कुठे? इथंच बॉर्न अँड ब्रॉट अप। हो का? याच प्लेस। मग दोघे इंदोरमध्ये होता, मग लग्न कसं जमलं? लग्न जमायचं म्हणजे काय होतं की जसं 11वी पासून म्हणजे काय होतं नाही असतं। तुम्हीच म्हणाला काय होतं, मी कुठे काय म्हटलं काय होतं? नाही नाही बर, ते क्लासेसमध्ये मी जायचे। मग तर म्हणजे माझा वर्ग हे सिनियर होते, फक्त नोट्स करता तेवढी भेट व्हायची। थांबा 1 मिनिट। मला सांगा, त्या क्लासमध्ये तुम्ही दोघेच होता का? नाही नाही, इतर लोकही होती, खूप जण होते। हो हो हो। नोट्स ह्यांच्यात चांगल्या असायच्या का? नाही, काय व्हायचं सांगा मला। म्हणजे काय असायचं की समजा आपला कुठला मिस झालाय किंवा नोट्स म्हणजे मी रेग्युलर नाही जायचे। का हो? कधी कधी असं होऊन जायचं की सकाळी क्लास असायचा, मग जाग नाही आली तर मिस होऊन जायचं। कधी कधी जेव्हा होऊन जायचं तुम्ही नाही जायचा, तेव्हा कधी कधी ज्या नोट्स लागायच्या त्या कॉलेजमध्ये कधी कधी हेच असायचे का? नाही नाही, ते काय होतं सर्कल खूप चांगला होता ना यांचा सर्कल चांगला होता, त्यामुळे फिरून फिरून तुम्ही तिथे जायचे। बर। मग तेवढं मग कॉलेज झाल्यानंतर यांनी मास्टर्स वगैरे केलं। मी काही मास्टर्स केलं नाही, MBA। ते खूप पुढचं झालं। नोट्सचा विषय होता की तर सुरुवात कशी झाली? नाही, सुरुवात फक्त म्हणजे तेच मी सांगते आपल्याला। 1 मिनिट, तुम्ही काही सांगाल का ह्यातलं? काही नाही, मलाही असं पहिले माहितीच नव्हतं की इथेच राहायची, पण जेव्हा नोट्स घ्यायला आले तेव्हा कळलं की इथे पहिले राहून गेलेले आहेत। तर मग झालं, मग नोट्स घेतले तेव्हाही काही असं नव्हतं की भैया काय, आणि मग काही नाही, बस नोट घ्यायला यायचे तर मी देऊन द्यायचो। जसं सांगितलं सर्कल मोठं होतं, तर मोठ्या सर्कलमुळे असं वाटायचं ही पण एक आली, ठीक आहे आपल्या सर्कलमधली। मला सांगा, या नोट्स तुम्ही फक्त यांनाच देत होता का आली मुलगी दे नोट्स? ते काय आहे त्यांचं म्हणजे नेचरच आहे की प्रत्येकाची हेल्प करायची, तर त्यामुळे मग म्हणून ते असं नाही की मलाच द्यायचे, सगळ्यांना द्यायचे नोट्स। हो का? पण मग घरी म्हणजे जसं माझं ग्रॅज्युएशन झालं, मग मी होलकर सायन्स कॉलेजमध्ये, इथे चांगलं मोठं कॉलेज आहे,
तिथे मी लॅब टेक्निशियन म्हणून जॉब करत होते. तर तोपर्यंतही असं म्हणजे मनात काही नव्हतं, कारण घरचे पाहतील तर कशाबद्दल सांगितलं? लग्नाबद्दल. मी अजून नोट्स मध्ये अडकलोय. मी तुम्हाला पुढचं सांगते. अरे पुढचं कशाला, आधी त्यांना किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष त्यांना एकतर बोलायला मिळत नाही घरात. ते खरंय, हा ते खरंय. का? कारण त्यांचा स्वभाव बोलका नाही आणि माझा आहे. ते बिचारे आज कुठेतरी चेहऱ्यावर हसू आलंय की 11 वर्षांनी त्यांना आज कुठे 4 शब्द बोलायला मिळणार आहे, तेही तुम्ही त्यांना बोलायला देत नाही यार. हा मग काय झालं पुढे? आता कुठनं सांगायचं ते सांगा, म्हणजे मग तुम्ही विचाराल ते सांगेन. नोट्स मिळाल्या? नोट्स मिळाल्या पुढे? म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. झालं. चला एकदाच्या म्हणजे तुमच्यासाठी त्यांनी अभ्यास केला. हा हो ना? हो. बर, तुमच्या आयुष्यातील एखादा मसालेदार किस्सा सांगा. घरवाल्यांनी पाहणं सुरू केलं मुलगी, आणि मग झालं की मुलगी आली आहे, पाहून घ्या फोटो. पाहिलं, म्हटलं यार कुठे पाहिलेल्यासारखी तर वाटतीये, पण ठीक आहे जाऊ दे. मग पाहणं सुरू केलं. 2च मुली पाहिल्या, चान्सही नाही मिळाला. त्याच्यातही दुसऱ्या मुलीमध्ये दुसरी मुलगी ही झाली. याचं कारण सगळ्या जणींनी नोट्स वापरून झालेल्या होत्या. दुसरी पाहिली आणि त्याच्यामधनं झालं. मग मी म्हटलं तर थोडं ऑप्शन पाहायला पाहिजे किंवा वाट पाहायला पाहिजे थोडं. तर मी वाट पाहत होतो की काय, पण इकडे आतुरता जास्ती होती. काय झालं? तुम्ही ठरवलं होतं लग्न करेन तर याच्याच बरोबर? कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा म्हणजे माझा भाऊ आणि आई, त्यांना म्हणजे माझ्या आईची मैत्रीण आहे, त्यांनी सांगितलं की असं नारायणबागेत कवीश्वर आहेत, तर त्यांचा मुलगा लग्नाचा आहे, तुम्ही चौकशी करा. तर ते 2 जण घरी आले. तेव्हा मग फोटो अदलाबदली झाली, पत्रिका जुळवून झाली सगळं. मी घरी जाऊन फोटो पाहिला, म्हटलं यार पाहिल्यासारखं तो वाटतंय. तर मग आम्ही घरी आलो, यांनी बोलवलं आम्हाला. आम्ही घरी आलो, पुष्कळ वेळ झाला, 1-1.5 तास झाला आम्ही सगळे बसलोय. म्हणजे इकडे ताई होत्या, आई बाबा सगळे आम्ही वाट पाहतो याच घरात इथे. आणि हे मी सिनेमा पाहायला गेलो होतो ना. कुठला? दिल चाहता है. आम्ही 3 मित्र, आमचा प्रोग्राम बनलेला. आता ह्यांचा प्रोग्राम मध्ये ठरला की आम्ही येतोय, तर मग आता काय करणार, पिक्चर तर संपवावीच लागेल ना. तर पिक्चर पाहून तुम्ही पिक्चर पूर्ण बघितला आणि घरी आले? घरी आलो. तुम्ही किती वेळ इथे बसून होता? आम्ही 1.5 तास बसलो. अरे त्यापेक्षा थिएटरला गेला असता तर अर्धा पिक्चर माहिती असतं तर गेलो असतो ना. हा मग आले, हे एंट्री आले. हिरोची एंट्री. मग आमच्या फक्त आतल्या खोलीमध्ये डायनिंग टेबल होतं, तिथे गोष्टी झाल्या. म्हणजे मग मला एकदम हे झालं, अरे हां पण नोट्स यांच्यामुळे आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हे पक्क आहे. तर म्हटलं यार इतकं सगळं चांगलं आहे. मला लगेच होकार दिला नाही, मग आम्ही इथनं, तेव्हा काय अशी आमच्याकडे गाडी नव्हती, आम्ही रिक्षाने इथनं म्हणजे यांच्याशी गोष्टी झाल्या, घरी निघालो. इथून म्हणजे इकडे एक ब्रिज आहे, लोखंडे ब्रिज, तिथून जाता जाता आई बाबांनी म्हटलं म्हणे तसं चांगलं आहे. म्हटलं तसं चांगलं विंगलं काही नाही आहे, मला इथेच करायचं आहे, मी दुसरीकडे करणार नाही कुठे. म्हणे का? हे कुठे लोखंडे ब्रिजवर हो सांगितलं? हो, आई बाबांना. किलोमीटरही नाही गेलं, त्याच्या पहिलं डिसाईड झालं 1 किलोमीटरच्या आतमध्ये. बरोबर आहे. हा. तर आई बाबा म्हणाले म्हणे अगं पण त्यांचं तर. म्हटलं ठीक आहे ना, ते कळवतील, आपण वाट पाहू. यांचा कधी होकार आला? काय हो, तुम्ही कधी होकार दिला? मी म्हटलं ना वाट पाहत होतो कोणी आणखीन काही ऑप्शन आले तर. मग तर आम्ही दिलाच नाही होकार. 15 दिवस झाले, पण 15 दिवसामध्ये ऑटोमॅटिक एक फोन आलेला की काय तुम्ही अजूनपर्यंत कळवलं नाही. मग म्हटलं ठीक आहे, आता कोणी आणखीन भेटत नाही, वाटत नाही आता कोणी भेटेल, म्हणून आता होकार दिला. मग तर म्हटलं चला ठीक आहे, आता आपण जाऊ एकदा घर पाहायला आणखीन. मग घरी भेटायला गेलो तिथे. पण आता कसं वाटतंय मागे वळून बघताना? किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झालेले. कशी साथ दिली या माऊलीने? म्हणजे स्पीचलेस आहे, कारण की मी विचारही नव्हता केला की इतकं चांगलं सपोर्ट मिळणार आहे. कारण की जॉब करत होतो, त्याच्यानंतर हिने स्वतःनी मुलं झाले म्हणून तिने जॉब सोडली, सगळं केलं. मग पण 3 वर्षानंतर पुन्हा स्वतः उभं राहायचं म्हणून स्वतः चालू केलेलं. त्याच्यामधनं मग तिने स्वतःनी परत बिझनेस रन केलं. आता 2 बिझनेस चालवती येतो, त्याच्यामध्ये स्वतः त्याच्यामध्ये ग्रोअप झाले. चढउतार सगळ्यांच्या आयुष्यात येतात. तर त्याच्यामधनं म्हणजे जे सपोर्ट मिळालेला तर एकदम असा सपोर्ट आहे की म्हणजे सीमलेस. म्हणजे असं वाटलंही नाही की 11 वर्ष झाले. जेव्हा आता आपण येणार तेव्हा आठवलं, अच्छा 11 वर्ष होऊन गेलेत आपल्याला. आज कोणाला मिस करताय? माझ्या सासरे. कसा होता स्वभाव त्यांचा? माझ्या वडिलांची जितकी ट्युनिंग नाही झाली माहेरी असताना, तितकी 10 वर्षात सासऱ्यांची माझी इतकी छान म्हणजे मैत्री होती हे म्हणू शकतो आपण. त्यांना खूप मिस करा. आज त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं आनंदाचं. आणि त्यांची इच्छा पण होती
की तेव्हा मग ते 6:30 पासून सगळे जे सिरियल यायचे की होम मिनिस्टर येतं ते आम्ही छान पाहायचो. मग ते म्हणाले की म्हणे हे महाराष्ट्रातच येतं का, आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कधी येतील. तर म्हटलं पाहू, कधी आलं तर आपण अप्लाय करू. पण आता तेच त्यांची इच्छाशक्ती इतकी छान होती. पण बाय चान्स असं झालं की बस 6च महिने झालेत, आता जूनमध्येच झाले. बरोबर. पण त्यामुळे त्यांनी आपल्याला पाठवलं असं मला वाटतं. त्यांच्या वर्षाच्या आत आमचं येणं झालं हे आता आम्ही आमच्यासाठी, कारण आमच्या या प्रवासामध्ये खूप प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये इंदूर असं म्हणतात, तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला थोडा विलंब. बरोबर. आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. खेळ सोपा आहे. घरामध्ये काही वस्तू आम्ही लपवून ठेवल्यात, चिठ्ठ्या लपवल्यात. अशा निळ्या रंगाच्या चिठ्ठ्या आहेत. बर. एका चिठ्ठीवरून दुसऱ्या ठिकाणी जायचं, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी, असं करत करत चांदीची अन्नपूर्णा घरामध्ये ठेवलेली आहे तुमच्या आम्ही. ती तुम्ही घेऊन यायची आहे 1 मिनिटात. हे वाचायचं नाही. हो, मोठ्याने वाचायचं आणि सुरू करायचं. गणपती बाप्पा मोरया. फ्रीज वरती गणपती बाप्पा. ब्रह्मा विष्णू महेश. फुटबॉल. डाकघर. पोस्ट डाकघर इकडे मागे. 20 सेकंद राहिली. 20. हॉलमध्ये मागे. तिकडे समोर. 7 6 5 4 3. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि 1 मिनिटामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्ही घेऊन आलेले आहात. अभिनंदन. आणि त्याचबरोबर सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून सासूबाईंकडे माईक आहे. सांगा सुनबाईंबद्दल. आई सुनबाईंचा स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ आहे, सगळ्यांना सांभाळून चालते. सुनेकडनं काय अपेक्षा आहे? सुनेकडनं काही नाही, नीट करावं, पोरांना कमी मारावं. पोरं छोटे छोटे आहेत त्यामुळे त्यांना म्हणजे आवश्यक आहे, कारण अभ्यास करत नाही त्यामुळे मार द्यावा लागतो. पण मग त्यांना थोडंसं समजुतीने घेतलं पाहिजे, कारण असं तुमच्या मुलाला कधी मारलंय? मी फार कमी मार एकदा उलटं टांगलंय त्याला, फक्त 13चा पाडा येत नव्हता म्हणून मी उलटं हाताने धरलं, आणखीन उलटं टांगलं. बस त्याच्यानंतर मी हात नाही लावला. आणि बाबांना बिलकुल आवडायचं नाही की उलटं टांगल्याचा काय इफेक्ट आहे बघितला का? एकदा आयुष्यात कधी बोट नाही लावलं. नाही, पण खरंच आहे, शिक्षा ही मनाला व्हायला पाहिजे, शरीराला नाही. त्यामुळे माऊली त्यांना मारणं जरा कमी करा. ही या आजींची कळकळीची विनंती आणि आमची प्रार्थना तुम्हाला. अजून कोणी बोलणार आहे घरातलं? आभाची मामी नंबर 1. आभाचं लग्न ठरवायला मीच इथे आले होते. तो 1.5 तास इंतजार मी पण अनुभवलाय. आणि नंतरही मी आले तेव्हा आभाच्या आजे सासऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे आभाचं. यांच्याकडनं, या परिवाराकडनं हे घेण्यासारखं आहे की हे फक्त सुख वाटतात, दुःख वाटत नाही, शेअर नाही करत. जरा काही लिहिलंय तुमच्याबद्दल तक्रारी. हां चालेल. त्या तक्रारी कुठल्या आहेत त्या बघूया. खूप फटकळपणे वागता कधी कधी, त्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. बरोबर. असा आरोप आहे. काय म्हणणं आहे? होत असेल सगळ्यांचा, म्हणजे त्यांनी आपल्या अनुभवाने, म्हणजे त्यांना अनुभव आला म्हणून सांगितलं, त्याच्यावरती लक्ष देण्याचं काम मी करू शकते. की आता कमी होईल होईल नक्की होईल. यांच्या चेहऱ्याकडे बघता असं काही होईल असं वाटत नाही, करायला तर पाहिजे ना, प्रयत्न तर करायला पाहिजे. खोकला झाला आता यावर बोल. तुम्ही नाही ना लिहिलंय? छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडता. होतं ते ऍक्सेप्टेड. काय सुरुवातीला हे कौतुक बिवतुक केलं त्यांनी, जे बोलू शकत नाही ते लिहून दिलं. बघा, कोणीतरी मस्त लिहिलंय की थोडं
बोलणं कमी केलं तर बरं होईल. ते शक्य नाही आहे. ज्यांनी लिहिलं असेल ते नाही होत. समोरच्यांना जे बोलायचंय ते बोलतात, स्कोपच मिळत नाही. सोबत नाही मिळत आहे, तर म्हणून लिहून काय बोला. छान लिहिलं. फटकळ बोलण्यामुळे किंवा पटकन बोलण्यामुळे त्याचा प्रभाव इतका होतो की गेली 11 वर्ष मिस्टरांची तब्येतच सुधारत नाहीये. म्हणजे माझ्यामुळे ते मेंटेन राहिलेत ना. ते मनाला लावून घेतात. साधारणतः हेच आहेत. तुमच्या बोलण्यावरूनच फार एक तक्रार आहे. हां, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हो हो हो. म्हणजे देणार. हे जेव्हा मी वाचत होतो ना तेव्हा मध्येच मी तुमचे एक्सप्रेशन्स बघितले. हां, नाही ते म्हणजे ते खरं लिहिलंय. हा हा. पण त्याच्याच बरोबर एक्सप्रेशन्स कसे होते माहितीये का? कोणी लिहिलंय कळलं तर बरं होईल. असे नव्हते. हे लिहिणार काल एवढ्या उत्साहाने यांना फोन केला, तो नसता केला तर बरं झालं. या दोघांसाठी हा पुढचा खेळ. चित्र काढायचं आणि घरातल्यांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार. हाच आहे पुढचा खेळ. पहिलं चित्र तुम्ही काढताय. हो. ट्रेन, बोगी, अभिनंदन. चला, हे पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. हे काय असतं 56 दुकान? इंदोर फूडी जागा आहे, तर तिथे 56 शॉप्स आहेत. तिथे व्हेरायटी ऑफ फूड मिळतं. चला, जायला पाहिजे. दुसरं चित्र तुम्ही काढा. न बोलता काढायचं. लवकर. 10, 9. अभिनंदन. तिसरं चित्र दोघांनी मिळून काढायचंय. हा, 1, 2, 3. वेळ सुरू झाली. लवकर सुरू करा. दाखवा. 10, 9. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. मिस्टरांकडनं अपेक्षा फक्त हीच आहे की त्यांनी जर म्हणजे मी फोन केला किती वेळात येत आहे, त्यांनी खरा टाईम मला सांगावा की मला 1 तास लागणार आहे. असं 10 मिनटं 15 मिनिटं असं नाही सांगू. ही सगळ्यात पहिली अपेक्षा. कधीपासून? आता 11 वर्ष पाहायला आल्यापासून 1.5 तास वाट आता पाहिजे. बोलू द्या. काय 11 वर्षापासून तर आहे. पण होतं असं की मी काय म्हणतो, इथून पुढे कधी येणार आहे 2 तासानंतरचीच वेळ सांगा. खरी गोष्ट ही आयडिया एकदम चालेल असं केलं तर? हा, म्हणजे ते मला माहिती आहे ना की 1-1.5-2 तास सांगितले म्हणजे मग मला हे राहील ना की चला लवकर आले, वेळेत आले. हा, कळलं का? चालेल. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा म्हणजे जसं आत्तापर्यंत त्यांनी मला जेही शिकवलं आहे की जे म्हणजे जसं मी स्वतःचा बिझनेस सुरू केला, तर मी फक्त सुरू करायचं आहे म्हणून मी सुरू केला. त्यातला मोठा भाग जो आहे की ते जे ट्रेनिंग आहे, कसं पुढे न्यायचं, कसं त्याची मार्केटिंग करायची, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. म्हणून मी आज स्वतःचा बिझनेस इतका ग्रो करू शकते. तर ते त्यांनी असूनही मला असंच साथ द्यावी ही अपेक्षा. तिसरी अपेक्षा तशी काही नाही, 2च. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी तशी एकच आहे, त्याच्यामध्ये सगळं कव्हर होईल की जर स्वतःच्या तब्येतीचं लक्ष ठेवलं, कारण की स्वतःचं आणखीन कोणी लक्ष नाही ठेवू शकत. मी घरी नाही आहे, टाईमशीर नाही आहे, तर स्वतःचं स्वतः लक्ष ठेवायला पाहिजे. त्या दुसरी अपेक्षा? सकाळी लवकर उठून स्वतः व्यायाम करायला पाहिजे, योगाभ्यास करायला पाहिजे. मान्य. तिसरी आता ते जे एवढं इनपुट मिळालं की कमी बोलायचं, तर त्याच्यावरती थोडंसं बोलणं कमी करा तर मलाही मोका मिळेल. या दोघांनाही शुभेच्छा. दोघांनी एकमेकांना शब्दही दिलेला आहे, अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहेत आणि आता क्षण आला आहे तो सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही एक भेटवस्तू. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.